कशा आहात? चला तर आज असा मस्त आपल्याला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे. आता श्रावण महिना आहे. त्याच्या अगोदर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 1 वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला इथे. ज्या वाटीने आपण रवा घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला दूध, पाणी, साखर, तूप घ्यायचं आहे. मेजरमेंट बरोबर असेल ना तर एकदम परफेक्ट असा होतो. बिलकुल चुकत नाही आपला, आपण पहिल्यांदा केला तरी. 1 वाटी दूध घेतलं, 2 वाट्या पाणी घेतलं. तुम्ही 1.25 किलोचा केला ना प्रसादासाठी सत्यनारायणाच्या तरी मोजून घ्या. खूप छान होतो अशा पद्धतीने केल्यावर. त्याच वाटीने मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे. लागलं तर आपण आणखीनही तूप घालू शकतो. कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि ड्रायफ्रूट सगळे इथे तळून घ्यायचे. तळून म्हणजे थोड्याशाच तुपावर भाजून घ्यायचे आपल्याला. खूप तूप घालून काही तळून वगैरे घ्यायचे नाही. मी मनुके स्किप केले, तुम्ही मनुके घालू शकता इथे. आणि छान असे परतून घ्यायचे. काजू बारीकच गॅस ठेवायचा, काजू लगेच परतले जातात त्याच्यामुळं. त्याच कढईमध्ये आपल्याला भरपूर असं तूप घालून घ्यायचं आहे. तुपामुळे शिरा खूप छान होतो. दुसरी गोष्ट म्हणजे रवा छान भाजल्यावरही खूप छान प्रसाद होतो हा. तूप आपल्याला इथे छान असं गरम करून घ्यायचं आहे. थोडासा रवा घातला की असा वरती आला म्हणजे समजायचं तूप छान गरम झालेलं आहे. आणि रवा आपण घातल्या असं एकदम वर आला ना म्हणजे ना आपला जो शिरा आहे तो एकदम असा सुटसुटीत होतो, चिकट बिलकुल होत नाही. फक्त बारीक गॅसवर आपल्याला इथे भाजायचा आहे. मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही. मला हा रवा भाजायला 15 ते 20 मिनटं लागले बारीक गॅसवर. मोठा गॅस बिलकुल केला नाही. मोठा गॅस केला की रंग बदलतो, नंतर त्याचा करपट असा वास येतो. छान बारीक गॅसवर आपल्याला सगळा रवा इथे भाजून घ्यायचा आहे. आणि रवा भाजायला लागला की साईडला असं तूप सुटतं आणि आपल्या उलथण्यावरनंही तो सहज खाली पडतो, म्हणजे समजायचं इथे आपला रवा भाजून झालेला आहे. त्याच्यामध्येच मी एक केळ घेतलं. केळही आपल्याला छान सगळं मिक्स करायचं आहे बरं का. असं अर्धवट वगैरे करायचं नाही. अर्धवट राहिलं की आपला जो शिरा आहे तो काळा पडतो थोड्याशा वेळाने, 1-2 तासानंतर. त्याच्यामुळं आपल्याला इथे जो केळ आणि रव्याचं मिश्रण आहे ते छान परतून घ्यायचं. एकदम असं मिक्स होईपर्यंत. ते मिक्स झाल्याच्यानंतर दूध आणि पाण्याचं जे आपण मिश्रण केलेलं होतं ते गरम करून घ्यायचं आणि पूर्णपणे सगळं घालून घ्यायचं बरं का. त्यातलं थोडंसं वगैरे काही ठेवायचं नाही आहे. हे माप जे आहे, मेजरमेंट बरोबर आहे. बिलकुल कमी जास्त होत नाही. आता इथे तुम्हाला असं वाटतं खूप पातळ झालेलं आहे. आता काय करायचं? बिलकुल काहीच करायचं नाही आहे आपल्याला इथे. थोडेसे ड्रायफ्रूट इथेच घालून घ्यायचे. छान शिजलेही जातात दुधात आणि शिऱ्यामध्ये. आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. गॅस बिलकुल मोठा ठेवायचा नाही, बारीकच गॅस ठेवायचा आहे आपल्याला इथे. सगळं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही मिक्स करायच्या आधीच पूर्ण पाणी हे शोषून घेतलेलं आहे रव्याने. झाकण ठेवा 5 ते 10 5च मिनटं ठेवा. बघू शकता सगळं पाणी आपलं इथं दुधाचं आणि पाण्याचं जे मिश्रण आहे पूर्ण सगळं शोषून घेतलेलं आहे. रवा आपला एकदम असा मऊ लुसलुशीत झालेला होता इथे. प्रत्येक त्याचा दाणा ना दाणा जो आहे ना रव्याचा एकदम वेगळा झालेला होता. खूप छान झाला होता. इथे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट्स पण इथे घातले ना सगळे असे मऊ लुसलुशीत होतात, असे कडक राहत नाहीत. आणि इथे त्याच वाटीने मी साखर घेतलेली 1 वाटी, तीही घालून घ्यायची. थोडीशी ठेवली मी, मला खूप वाटली. तुम्हाला आणखीन गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीन घेऊ शकता, पण एवढं माप बरोबर आहे. एका वाटीला 1 वाटी रवा असेल तर 1च वाटी साखर. सगळं मिक्स करून घ्यायचं. साखरेमुळे इथे पाणी सुटतं रव्याला, पण गॅस मोठा नाही करायचा. आता वाटेल की अरे तूप कुठे आहे, पण तूप सगळं असं शेवटी जेव्हा आपण रवा करतो तेव्हा सगळं साईडने सुटतं. तुम्ही आणखीनही तुपाचा वापर करू शकता, पण माझ्या अंदाजाने अर्धी वाटी तूप भरपूर होतं इथे. कोणी 1 वाटीही तूप वापरतं बरोबर. जो राहिलेला 1-2 चमचे तूप होतं तेही घालून घ्यायचं. पूर्ण इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान. गॅस मोठा करायचा नाही. आणि रवा भाजताना नेहमी जाड बुडाचीच कढई घ्या, म्हणजे रवा भाजलाही छान जातो आणि करपतही नाही इथे. राहिलेले सगळे ड्रायफ्रूट्स पण मी घालून घेतलेले आहेत. वास एवढा छान सुटला होता ना शिऱ्याचा, मला काय सांगायचं. प्रसादाला जसा करतो ना सेम तसाच होतो.
वेलची पूड घालायची, शेवटी घालायची, आधी घालायची नाही, म्हणजे त्याचा वास जो आहे तो शेवटपर्यंत असा टिकून राहतो. सगळं असं मिक्स करायचं. बघू शकता आपला शिरा इथे कुठेच काळा पडलेला नाही आहे. आणि तुम्ही 2 तास ठेवा, 2 दिवस ठेवला तरीसुद्धा तो काळा पडत नाही, कारण आपलं हे केळ जे आहे ते त्याच्यामध्ये छान सगळं असं आपण फ्राय करून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे केळ जर कच्चं राहिलं तर शिरा जो आहे तो 100% काळा पडतो. त्याच्यामुळं केळ जे आहे ते छान रव्यामध्ये शिजवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. सगळा रवा इथे मिक्स करून घेतलेला आहे मी. तुम्ही जरी 1.25 किलोचा केला तरी वाटीने मोजून घ्या, बरोबर मेजरमेंट होतं. जेवढी वाटी रवा असेल त्याच्या डबल दूध घ्यायचं, पाणी घ्यायचं. इथे मी थोडेसे ना केसरचे दाणे काड्या घातलेल्या आहेत. तुम्ही दुधातही घालू शकता. मी वरनं घातले. 2-3 तुळशीची पानं घालायची. अप्रतिम होतो हा प्रसाद. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता खूप छान झाला होता खायला. बराच वेळ 2 तासांनी मी हा फोटो काढला, पण बिलकुल कुठेही काळा पडलेला नाही आहे. चला तर मग बाय.